बातमी आहे। कोकणामध्ये आज आणि उद्या ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। फेंगल चक्रीवादळाचा धोका टळला असला तरी त्याचे परिणाम अजूनही कोकण किनारपट्टीवरती पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी म्हणजे कोकणात फैजल चक्रीवादळाचे जरी कमी झालं असलं तरी त्याचा परिणाम सिंधुदुर्ग आणि कोकणामध्ये रत्नागिरी दिसत आहे। कारण ऐन थंडीच्या हंगामात सध्या आपल्याला कळतं की पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केलेला आहे। आपण आहोत त्याचमुळे शेतकरी जो आहे तो चिंतित आहे, कारण आपण काजू आणि आंबा पीक आहे ते त्याच्यावर याच महिन्यात फुलर येत असतो, म्हणजे फुलधारणा होत असते आणि याच हंगामात समजा पाऊस झाला आणि पावसाचं जर प्रमाण वाढलं तर जो मोहर आहे तो आंबा आणि काजूचा मोहर आहे त्याचं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। हवामान खात्याने जरी अलर्ट दिला असला तरी 3 आणि 4 तारखेला हलक्याशा सरी पावसाच्या ह्या बरसण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी विजांच्या लखलखाटासह गडगडाट पावसाची पडण्याची शक्यता आहे। पाऊस 5 डिसेंबरला थोडा पुन्हा जोर कमी होईल अशी शक्यता वर्तवते। पण हवामान सध्याच्या बघितलं तर एकदम ढगाळ वातावरण आहे। सिंधुदुर्गामध्ये ढगाळ वातावरण एकंदरीत दिसत आहे। सकाळपासून आज दिवसभरात ढगाळ वातावरण दिसत आहे, उद्या देखील ढगाळ वातावरण दिसून येऊ शकतं आणि काही पावसाळी सरी 30 ते 40 मिलीमीटर पावसाळी सरी तासाने पडण्याची शक्यता आहे। कुठेतरी या वातावरणाचा शेतकरी चिंतेत आता पडलेला आहे असं एकंदरीत आपल्याला दिसत आहे। कॅमेरामॅन अमेय सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग। 2-3 दिवस हे वातावरण ढगाळ वातावरण आहे आणि ह्या ढगाळ वातावरणामध्ये कारण आता थंडी पण होती, 2 दिवस मध्ये थंडी गारवा होतो आणि तो पण गारवा आता सध्या नाही आहे आणि गरमी वाढली आहे आणि हे वातावरण असं दूषित झालेलं असा की सध्याच्या परिस्थितीत की शेतकरी वर्ग, कारण आंबा बागायतदार, काजू बागायतदार, अन्य शेतकरी हे चिंतेत असत, कारण ह्या वातावरणामुळे शेतकऱ्याचा भरपूर नुकसान होण्याची दाट शक्यता असते।